नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण नवीन एका कोर्सला सुरुवात करत आहोत. फर्स्ट कोर्स ऑफ सॉइल सायन्स अँड ॲग्रिकल्चरल केमिस्ट्री फॉर BSc ॲग्रिकल्चर. कोर्स टायटल इज फंडामेंटल्स ऑफ सॉइल सायन्स. कोर्स नंबर इज SSAC 111. क्रेडिट 2+1 = 3. आणि हे असेल ते लेक्चर नंबर फर्स्ट, सिलेबस फॉर फंडामेंटल्स ऑफ सॉइल सायन्स. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या तुमच्या कोर्ससाठी सिलेबस काय असेल. हा महत्त्वाचा एक कोर सब्जेक्ट आहे. त्यासाठी तुम्ही अभ्यास कसं कराल, त्याशिवाय प्रत्येक लेक्चरमध्ये कोणकोणते क्वेश्चन एक्सपेक्टेड आहेत एक्झामच्या दृष्टीने, हे सुद्धा आपण यामध्ये सांगणार आहोत. चला तर मित्रांनो सुरू करूया. या ठिकाणी आपण पाहू शकता कोर्स टायटल फंडामेंटल्स ऑफ सॉइल सायन्स, कोर्स नंबर SSAC 111, सेमेस्टर फर्स्ट, क्रेडिट 2+1 = 3. या ठिकाणी आपण पाहू शकतोय आपले टीचिंग शेड्यूल, म्हणजे तुम्हाला या कोर्ससाठी सिलेबस काय असणार आहे. लेक्चर नंबर फर्स्ट, हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ सॉइल सायन्स, इट्स स्कोप अँड इम्पॉर्टन्स, सॉइल ॲज अ नॅचरल बॉडी, पेडोलॉजिकल अँड एडाफोलॉजिकल कन्सेप्ट ऑफ सॉइल. म्हणजे यामध्ये आपण पाहणार आहोत हिस्ट्री, सॉइल सायन्सची हिस्ट्री, स्कोप, इम्पॉर्टन्स आणि सॉइल सायन्सची पेडोलॉजी. आपलं लेक्चर नंबर थर्ड आणि फोर्थ असणार आहे सॉइल जेनेसिस, सॉइल फॉर्मिंग रॉक्स अँड मिनरल्स. म्हणजे सॉइलचे ज्या प्रॉपर्टीज आहेत, रॉक आणि मिनरलपासून सॉइल कशी तयार होते, हे लेक्चर असणार आहे 3 आणि 4 क्रमांकाचं. त्यासाठी वेटेज असेल ते 6 मार्क्ससाठी. 6 मार्क्ससाठी म्हणजे या ठिकाणी तुमचा क्वेश्चन पेपर 2 क्रेडिटचा असल्यामुळे 100 मार्क्स किंवा 100% कन्वर्जन हे 100मध्येच होईल. म्हणजे या ठिकाणी जे वेटेज पर्सेंटेजमध्ये असेल तेच मार्क्स या ठिकाणी ग्राह्य धरले जातील. आणि त्यामध्ये तुम्ही कन्वर्जन मिड सेमिस्टर आणि सेमिस्टर एक्झामचं कन्वर्जन तुम्ही करून घ्या. त्यानंतर लेक्चर नंबर 5 आणि 6, वेदरिंग ऑफ रॉक्स अँड मिनरल्स. त्यासाठी वेटेज असेल 6 मार्क्ससाठी. वेदरिंग म्हणजे झीज, रॉक अँड मिनरलचं. लेक्चर नंबर 7 आणि 8, प्रोसेसेस अँड फॅक्टर्स ऑफ सॉइल फॉर्मेशन. सॉइल कशी तयार होते याची प्रोसेस असेल आणि त्याच्यावरती कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात, हे लेक्चर असेल ते 5 मार्क्ससाठी. नेक्स्ट लेक्चर असेल ते 9 नंबरचं सॉइल प्रोफाईल, कॉम्पोनंट्स ऑफ सॉइल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पाहता येईल की सॉइल प्रोफाईल तुम्ही आधी 11वी-12वीला असताना शिकला असाल की जसं भूगर्भात जाईल तसंच जे सॉइलचे प्रोफाईल काय असतील, त्यामध्ये जे झोन्स असतील, हॉरिझॉन्स, त्यानुसार सॉइलची प्रोफाईल कशी असेल आणि सॉइलचे कंपोनंट्स काय असतील, ते सुद्धा लेक्चर असेल ते 5 मार्क्ससाठी. नाव लेक्चर नंबर 10 अँड 11, सॉइल फिजिकल प्रॉपर्टीज, सॉइल टेक्स्चर, स्ट्रक्चर, डेन्सिटी अँड पोरोसिटी. या लेक्चरमध्ये पहा सॉइलचे ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, फॉर एक्झाम्पल सॉइल टेक्स्चर, स्ट्रक्चर, डेन्सिटी अँड पोरोसिटी, ह्या सॉइलच्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. त्याचाच अभ्यास आपल्याला या लेक्चरमध्ये करायचा आहे आणि यासाठी असेल ते वेटेज 5 मार्क्सचं. नाव नेक्स्ट असेल ते 12वा, सॉइल कलर, कन्सिस्टन्सी अँड प्लास्टिसिटी. हे सुद्धा प्रॉपर्टीज आहे. हे सुद्धा तुम्हाला अभ्यास करण्यासाठी असेल ते 3 मार्क्ससाठी. लेक्चर नंबर 13, 14, एलिमेंटरी नॉलेज ऑफ सॉइल सर्वे, सॉइल टॅक्झॉनॉमी, क्लासिफिकेशन, लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन. यामध्ये पहा सॉइलची जी टॅक्झॉनॉमी आहे, मीन्स सॉइलची जी प्रॉपर्टीज आहेत, सॉइलचे आपल्याला स्ट्रक्चर किंवा सॉइलचे आपल्याला सॉइलचा आपल्याला जो अभ्यास करायचा आहे ते या लेक्चरमध्ये आपल्याला पाहणार आहोत. नाव नेक्स्ट लेक्चर नंबर 15, सॉइल्स ऑफ इंडिया अँड महाराष्ट्र. हे लेक्चर असेल ते 3 मार्क्ससाठी. यामध्ये पहा इंडिया आणि महाराष्ट्रामध्ये ज्या सॉइल
आढळून येतात त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. लेक्चर नंबर 16, 17, 18 सॉईल वॉटर, पूर्ण या कन्सेप्टवरती हा सगळं लेक्चर असतील. त्यामध्ये पहा सॉईल वॉटर क्लासिफिकेशन, सॉईल वॉटर रिटेन्शन, सॉईल वॉटर पोटेन्शियल, सॉईल मॉइश्चर कन्सिस्टन्स, हायड्रोलिक कंडक्टिव्हिटी, परमेबिलिटी, पर्कोलेशन, मूवमेंट, अवेलेबिलिटी इन सॉईल. हे जे लेक्चर असेल ते 6 मार्क्ससाठी असेल. म्हणजे यामध्ये सॉईल वॉटरच्या रिलेटेड सर्व कन्सेप्ट या ठिकाणी आपण पाहायचे 16, 17, 18 या लेक्चरमध्ये. नाव लेक्चर नंबर 19 सॉईल एअर. सॉईल एअरमध्ये आपण काय पाहणार आहे बघा. कंपोजिशन, गॅसेस एक्सचेंज अँड इफेक्ट ऑफ प्लांट ग्रोथ. म्हणजे सॉईल एअरचं कंपोजिशन कसं असतं, ते गॅस एक्सचेंज कसं करतात आणि सॉईल एअरचं परिणाम प्लांटच्या ग्रोथवरती कसा होतो, ते लेक्चर असणार आहे 6 मार्क्ससाठी. नंतर 20वां लेक्चर असेल सॉईल टेम्परेचर, सोर्स, अमाऊंट अँड फ्लो ऑफ हीट इन सॉईल अँड इफेक्ट ऑफ प्लांट ग्रोथ. म्हणजे सॉईल एअरप्रमाणे सॉईल टेम्परेचरचं सुद्धा सोर्स काय असेल, त्याची अमाऊंट, फ्लो ऑफ हीट इन सॉईल अँड इफेक्ट ऑफ प्लांट ग्रोथ. म्हणजे सॉईल टेम्परेचरचा इफेक्ट प्लांट ग्रोथवर कसा होतो हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. आणि हे लेक्चर असेल 6 मार्क्ससाठी. तर या ठिकाणी आपण पाहू शकतोय लेक्चर नंबर 21 आणि 22 सॉईल रिॲक्शन. सॉईल रिॲक्शन म्हणजे मातीमध्ये ज्या होणारे वेगवेगळ्या केमिकल क्रिया किंवा रासायनिक क्रिया. त्यामध्ये पहा pH, सॉईल ॲसिडिटी, अल्कलिनिटी, बफरिंग कॅपॅसिटी, इफेक्ट ऑफ सॉईल pH ऑन न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी. हे लेक्चर असणार 6 मार्क्ससाठी. यामध्ये आपण पाहायचं आहे सॉईलमध्ये कोणकोणत्या रिॲक्शन होतात, सॉईल ॲसिडिटी कशाला म्हणायचं, अल्कलिनिटी कशाला म्हणायचं, बफरिंग कॅपॅसिटी म्हणजे काय आहे आणि pHचा इफेक्ट न्यूट्रिएंट अवेलेबिलिटीवरती काय होतो. नाव नेक्स्ट लेक्चर असेल ते 23 अँड 24 सॉईल कोलॉइड्स. सॉईल कॉलॉइड्समध्ये आपल्याला बघायचं आहे प्रॉपर्टीज इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक कॉलॉइड्स. आणि हे लेक्चर असेल ते 4 मार्क्ससाठी. नाव लेक्चर नंबर 25, 26, 27 सिलिकेट क्ले. यामध्ये आपल्याला पाहायचं आहे कन्स्टिट्युएंट्स, प्रॉपर्टीज, सोर्स ऑफ चार्ज, आयन एक्सचेंज, कॅटायन अँड आयन एक्सचेंज कॅपॅसिटी, बेस सॅच्युरेशन. या ठिकाणी बघायचं आहे आपल्याला सिलिकेट ट्रेमध्ये कन्स्टिट्युएंट्स, त्याचे घटक, त्यामध्ये सोर्स कुठला असतो आणि कॅटायन अँड आयन एक्सचेंज कॅपॅसिटी, हे सर्व अभ्यास करायचा आहे लेक्चर नंबर 25, 26, 27. आणि हे लेक्चर असेल ते 6 मार्क्ससाठी असेल. नाव लेक्चर नंबर 28, 29, 30 सॉईल ऑर्गॅनिक मॅटर. यामध्ये आपल्याला पाहायचं आहे सोर्सेस, त्यांचे स्रोत कोणते असतील, कंपोजिशन, त्यामधील घटक, प्रॉपर्टीज, त्यांची वैशिष्ट्ये अँड फॅक्टर्स अफेक्टिंग SOM म्हणजे सॉईल ऑर्गॅनिक मॅटर, इट्स इम्पॉर्टन्स अँड इन्फ्लुएन्स ऑन सॉईल प्रॉपर्टीज. SOMचा इन्फ्लुएन्स काय होतो सॉईल प्रॉपर्टीजवरती, हे सुद्धा आपल्याला या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. नाव लेक्चर नंबर 31 ह्युमिक सबस्टन्सेस, नेचर अँड प्रॉपर्टीज. 31 लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं ह्युमिक सबस्टन्सेसमध्ये काय असेल, त्याचं नेचर कसं असेल आणि त्यांची प्रॉपर्टीज काय असतील. आणि ते लेक्चर असेल ते 5 मार्क्ससाठी असेल. लेक्चर नंबर 32, 33 अँड 34 सॉईल ऑर्गॅनिझम्स, मॅक्रो अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स, देअर बेनिफिशियल अँड हार्मफुल इफेक्ट्स ऑन सॉईल अँड प्लांट्स. म्हणजे सॉईलमध्ये कोणकोणते मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे आढळून येतात आणि त्यांचे फायदे आणि तोटे कोणाच्या संदर्भात, सॉईल आणि प्लांटच्या संदर्भात. हे लेक्चर आपल्याला असणार आहे 6 मार्क्ससाठी. आणि लास्ट लेक्चर 35 अँड 36 सॉईल पोल्युशन. आता सॉईल पोल्युशन म्हणजे मृदेचे प्रदूषण. त्यामध्ये पहा सोर्सेस ऑफ सॉईल पोल्युशन, त्याचे स्रोत काय असतील, बिहेवियर ऑफ पेस्टिसाइड अँड इनऑर्गॅनिक कॉन्टॅमिनट्स म्हणजे पेस्टिसाइड आणि इनऑर्गॅनिक जे सबस्टन्सेस सॉईलसाठी वापरले जातात त्यांचं सॉईलवर काय परिणाम होतो,
प्रिव्हेन्शन अँड मिटिगेशन ऑफ सॉईल पोल्युशन. जर सॉईल पोल्युशन आपल्याला रोखायचं असेल तर काय केलं पाहिजे हे सुद्धा आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आणि हे लेक्चर तुम्हाला असेल ते 6 मार्क्ससाठी आणि टोटल हे सर्व मिळून होतील ते 100 मार्क्ससाठी. तर या सर्व लेक्चर सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत कोणकोणते टॉपिक्स महत्त्वाचे आहेत आणि कोणकोणत्या टॉपिकमध्ये तुम्हाला मार्क्स एकदम इझी मार्क्स पडणं कोणकोणत्या टॉपिकमध्ये शक्य आहे. आता जे विद्यार्थ्यांना 11वी 12वीसाठी ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट असेल, त्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी किंवा 10 ते 20% सिलेबस हा BSc ॲग्रीसाठी असलेला दिसून येईल. पण जे विद्यार्थी मॅथमॅटिक्स किंवा बायोलॉजी घेऊन BSc ॲग्रीला आले असतील त्यांना हे सर्व काही नवीन असेल. तर या सर्व विद्यार्थ्यांना आपण एकदम नवीनपणे शिकवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण या चालू केलेल्या उपक्रमाचा फायदा BSc ॲग्रीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्हावा हा आमचा उद्देश आहे. आपल्या क्लासमधील मित्रमैत्रिणींना आपल्या लेक्चरची माहिती द्या, जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल. आणि एकमेकांना लेक्चरची माहिती द्याल ही मला खात्री आहे, कारण मीही ॲग्रिकॉस आहे. त्यामुळे BSc ॲग्रीच्या विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणी येतात हे मला माहिती आहे. तर तुमचा असा सपोर्ट असू द्यात. याशिवाय आम्ही लेक्चरच्या PDF देखील तुम्हाला देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यास सोपे जावे. चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर आता मी तुमची रजा घेतो. आता भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.